एखादा पदार्थ वातुळ आहे का पित्त वाढवणार आहे की कफ वाढवणार आहे हे समजून घेतलं तर मात्र आपण आपल्या बुद्धीप्रमाणे आणि आपल्या शरीर प्रकृतीनुसार आपण त्याच्यामध्ये लगेच बदल करू शकतो। वर्षा ऋतूमध्ये नक्की कुठला आहार घ्यावा, कशा पद्धतीने घ्यावा, काय खावं, काय अजिबात खाऊ नये। पावसाळ्यामध्ये आहार घेतानाचा सगळ्यात पहिला नियम जसं आपण एखादा होम करतोय किंवा एखादा यज्ञ करतोय तर त्याच्यामध्ये आपण कसं हळूहळू तो अग्नी जो असतो होमातला तो फुलवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण तूप घालतो। जेवण झाल्यानंतर पाचक काहीतरी घेण्यापेक्षा जेवणापूर्वी अग्नी प्रज्वलित करण्यासाठी म्हणून मग याच्यातल्या कुठल्या गोष्टी सेवन कराव्यात आणि कुठल्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल आज आपण समजून घेऊयात। तसंच आपण ज्या डाळी वापरतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने या काळामध्ये दह्यापेक्षाही ताकाचा आणि ताकापेक्षाही किंबहुना असा जर तुम्ही भात पावसाळ्यामध्ये खाल्ला तर तो अतिशय वरदान ठरतो। पावसाळ्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या भाज्यांचं सेवन करावं, तसंच जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत अशा लोकांनी खरं तर या काळामध्ये नॉनव्हेज हे टाळावं। असा आयुर्वेदिक चहा तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतला तर तुम्हाला जो सर्दी आहे खोकला आहे याचा त्रास या काळात होणार नाही। पावसाळ्यामध्ये कुठलं पाणी प्यावं, कधी प्यावं, किती प्यावं याच्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते। तसंच या काळामध्ये कुठल्या कुठल्या फळांचं सेवन करावं। आपण सध्या जिमच्या जमान्यामध्ये जे डाएट बघतो किंवा जी आहार पद्धती आपल्यापर्यंत त्याद्वारे पोहोचली जाते त्याच्यामध्ये आपण जनरली कार्ब्स, प्रोटीन्स, विटामिन्स किती आहेत हे बघतो किंवा कोणीतरी मोजून ठेवलेलं असतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो। पण त्यापेक्षा आपण जर त्या पदार्थामध्ये एखादा पदार्थ वातुळ आहे का पित्त वाढवणार आहे की कफ वाढवणार आहे हे समजून घेतलं तर मात्र आपण आपल्या बुद्धीप्रमाणे आणि आपल्या शरीर प्रकृतीनुसार आपण त्याच्यामध्ये लगेच बदल करू शकतो। आणि असेच बदल ऋतुचर्येमध्ये आयुर्वेद संहितेमध्ये सांगून ठेवलेले आहेत। हे आहारातील बदल जर आपण एक ऋतू दुसऱ्या ऋतूमध्ये बदलत असताना म्हणजे जो सीझन चेंज असतो, जो ऋतू संधी काळ असतो त्याच्यापासूनच जर आपण या आहाराच्या बदलाला सुरुवात केली तर आपण या सीझन चेंज मध्ये जे सर्दी, खोकला किंवा घसा दुखणं यांसारखे आजार होतात त्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो। तसंच या प्रत्येक ऋतूमध्ये जे वेगवेगळे आजार सांगितलेले त्यापासूनही स्वतःचं संरक्षण करू शकतो। तर आज आपण असेच आहाराचे कुठले कुठले बदल या वर्षा ऋतूसाठी हळूहळू करू शकतो आणि वर्षा ऋतूमध्ये नक्की कुठला आहार घ्यावा, कशा पद्धतीने घ्यावा, काय खावं, काय अजिबात खाऊ नये याबद्दल आपण आज या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर माझं अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण आज तुमच्याशी वर्षा ऋतूमध्ये जो आहार घ्यायचा आहे त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधू इच्छिते। बऱ्याच वेळा आहार सांगताना आहारातील पदार्थ कमी आणि आहाराचे जे नियम आहेत तेच जास्त सांगितले जातात। पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आहाराचे नियम तर बघणारच आहोत, ते गरजेचेच असतात, पण त्याचबरोबरीने या वर्षा ऋतूमध्ये किंवा पावसाळ्यात आपण जेवणामध्ये नक्की कुठले कुठले पदार्थ ठेवलेच पाहिजेत आणि कुठले पदार्थ अगदी वर्ज्य केले पाहिजेत याबद्दल आपण यामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। पावसाळ्यामध्ये आहार घेतानाचा सगळ्यात पहिला नियम म्हणजे या काळामध्ये पचनशक्ती ही मंदावलेली असते, तुमचा जो पाचक अग्नी असतो तोही अतिशय कमी झालेला असतो। मग याच्यावर उपाय काय करू शकतो आपण? तर तसं आपण एखादा होम करतोय किंवा एखादा यज्ञ करतोय तर त्याच्यामध्ये आपण कसं हळूहळू तो अग्नी जो असतो होमातला तो फुलवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण तूप घालतो आणि मग आपण त्याच्यामध्ये आहुती देतो, कारण सुरुवातीला घातलेल्या तुपाने अग्नी हा हळूहळू प्रज्वलित व्हायला सुरुवात झालेली असते।
तसंच आपल्या जेवणामध्ये सुद्धा अन्न पदार्थ आपण शरीरामध्ये टाकण्यापूर्वी किंवा ते खाण्यापूर्वी जर आपण 1 चमचा शुद्ध गाईचं तूप जर आपण रोज घेतलं तर आपल्या शरीरातील पाचक अग्नी जो आहे किंवा आपली जी पचन शक्ती आहे ती प्रज्वलित व्हायला मदत होते आणि मग खाल्लेला आहार हा नीट पचतो। तेव्हा जेवण झाल्यानंतर पाचक काहीतरी घेण्यापेक्षा जेवणापूर्वी अग्नी प्रज्वलित करण्यासाठी म्हणून 1 चमचा तूप हे आपल्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करावं। तसंच जेवणापूर्वी ॲपेटायझर म्हणून किंवा आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी म्हणून मी आपल्या या पावसाळ्याच्या सिरीजमध्ये एका व्हिडिओमध्ये आल्याचं पाचक दाखवलेलं आहे। तर त्या पाचकाचाही पचनशक्ती वाढवण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो। ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आता ही झाली आहाराची सुरुवात कशी करायची याबद्दल। मग आहारामध्ये नक्की कुठले कुठले पदार्थ पावसाळ्यामध्ये असतील तर त्याचा पचनशक्तीवरही विपरीत परिणाम होणार नाही आणि आरोग्यही चांगलं राहील। जसं आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर असा एक चौरस आहार आपण घेत असतो। मग याच्यातल्या कुठल्या गोष्टी सेवन कराव्यात आणि कुठल्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल आज आपण समजून घेऊयात। तर धान्यांमध्ये ज्वारी बाजरी जुने गहू जुना तांदूळ किंवा जो साठेसाळीचा तांदूळ आहे याचा पावसाळ्यातील आहारामध्ये त्याचा समावेश असावा। तसंच आपण जे डाळी वापरतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने मूग डाळ आणि थोड्या प्रमाणामध्ये तूर डाळीचा वापर केला तर चालतो, पण उडीद डाळ मात्र या काळामध्ये पूर्णपणे टाळावी। तसंच कडधान्यांमध्ये सुद्धा मूग म्हणजे आपले जे हिरवे अख्खे मूग असतात ते मूग आणि काही प्रमाणात मटकीचा वापर चालेल, पण छोले काळे उडीद राजमा पावटे वाटाणा यांसारखी कडधान्य मात्र अगदी आवर्जून टाळावीत। त्याचं अजिबात सेवन करू नये। याने काय होतं तर शरीरामध्ये वाताचं प्रमाण खूप वाढतं आणि वर्षा ऋतूमध्ये ऑलरेडीच ते शरीरामध्ये नॅचरली वात वाढलेला असतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला गॅसेस अपचन अजीर्ण यांसारख्या तक्रारी आपल्याला दिसायला लागतात, पोटदुखीचा त्रास होतो। तसंच या काळामध्ये दह्यापेक्षाही ताकाचा आणि ताकापेक्षाही किंबहुना मठ्ठ्याचा समावेश हा आपल्या जेवणामध्ये असावा। मठ्ठा तयार करताना त्याला तूप जिरं हिंगाची फोडणी असते, त्याच्यामध्ये आल्यासारखं पाचक घातलेलं असतं, त्याच्यामुळे मठ्ठ्याचा समावेश हा पावसाळ्यामध्ये आहारात नक्की असावा। पावसाळ्यामध्ये स्निग्ध पदार्थांचं सेवन सांगितलेलं असलं तरी तळलेले पदार्थ मात्र वर्ज्य सांगितलेले आहेत। याचाच अर्थ पोळीला फुलक्याला किंवा भाकरीला तेल किंवा तूप लावलेलं चालेल, पण भजी आहेत वडे आहेत यांसारखे तळलेले पदार्थ मात्र टाळावेत। तसंच ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी या काळामध्ये चालेल। काही ठिकाणी कळण्याची भाकरी खातात की ज्या पिठामध्ये उडदाचा समावेश असतो, तर अशी भाकरी टाळावी। पण जे लोक काही अंग मेहनतीची कामं करत असतील अशांना पावसाळ्यामध्ये नाचणीची भाकरी खाल्लेली चालते। तसंच आपण जो आहारामध्ये भात घेतो तर तो किमान भात खाताना तांदूळ या काळामध्ये तरी भाजून घ्यावेत आणि समजा जर 1 वाटी तांदूळ आपण घेतला असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या 14 पट पाणी घालून तो भात त्या पाण्यामध्ये शिजवावा आणि मग ते शिजवून पूर्ण झालं की त्याचं जे उरलेलं पाणी असेल ते काढून टाकावं। त्याच्यामुळं भात पचायला अतिशय हलका होतो आणि माझ्या भाताला तूप जिरं आलं याची फोडणी आणि आमसुलाचं सार असा जर तुम्ही भात पावसाळ्यामध्ये खाल्ला तर तो अतिशय वरदान ठरतो। तसंच या काळामध्ये आपण साऊथ इंडियन फूड मध्ये जो सांबार खातो म्हणजे डाळी शिजवून त्याच्यामध्ये शेवगा आहे लाल भोपळा गाजर यांसारख्या फळभाज्या तसंच खोबऱ्याची चटणी याचा आहारामध्ये निश्चित समावेश असावा पावसाळ्यामध्ये। परंतु इडली डोसा किंवा अप्पे यांसारखे उडदाच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ मात्र पावसाळ्यामध्ये पूर्णपणे टाळावेत।
एकतर उडदाची डाळ ही पचायला जड आहे, त्यात हे पदार्थ फर्मेंट केलेले असतात, त्याच्यामुळे त्यात अजून जास्त वात त्या पदार्थामध्ये साठलेला असतो आणि मग तो शरीरात गेल्यावर अजून वात वाढवतो आणि तो त्रासदायक ठरतो. तसंच लोणच्यामध्ये लिंबाचं किंवा आवळ्याचं लोणचं हे पावसाळ्यामध्ये आवर्जून खावं, कारण पावसाळ्यामध्ये आम्लरस आणि लवणरस म्हणजे खारट रसाचं सेवन थोडं जास्त असेल तरी चालू शकतं, ते वाताला कमी करतं. तसंच जवसाची चटणी, तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी या चटण्यांचाही आहारामध्ये समावेश असावा. पावसाळ्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या भाज्यांचं सेवन करावं, तर पडवळ, भोपळा, दोडके, घोसावळे, लाल भोपळा झाला, गाजर झालं, कोहळा झालं, करटोली, ढेमसे, कारली यांसारख्या फळभाज्यांचा मुख्यत्वे करून आहारामध्ये मुबलक वापर असावा. परंतु पालेभाज्या मात्र या काळामध्ये आयुर्वेदाने पूर्णपणे वर्ज्य सांगितलेल्या आहेत. अगदीच जर खायच्या असतील तर त्या पूर्णपणे उकडून त्यातील पाणी काढून टाकून मगच त्या खायला सांगितलेल्या आहेत. कारण पालेभाज्यांमध्ये नॅचरलीच पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळं त्याच्यामध्ये या काळात जंतूही खूप जास्त पटकन वाढतात. तसंच शरीरामध्येही पालेभाज्यांच्या सेवनामुळे जास्त प्रमाणात क्लिन्नत्व वाढून आजार लवकर उत्पन्न होतात. तसंच जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत अशा लोकांनी खरं तर या काळामध्ये नॉनव्हेज हे टाळावंच, कारण ते पचायला खरं तर अतिशय जड असतं. तेवढी तुमची पचनशक्ती या काळामध्ये स्ट्रॉंग नसतेच, पण त्यातल्या त्यात या काळामध्ये मासे तर पूर्णपणे वर्ज्य करायला सांगितलेले आहेत. पण जर मांसाहार करायचाच असेल तर त्यामध्ये आयुर्वेदाने जांगल मांस खायला सांगितले, म्हणजे बकरी, हरिण, ससा, तित्तीर पक्षी याच्या मांसाचं सेवन या काळामध्ये केलं तर चालतं. मागच्या व्हिडिओमध्ये मी एक आयुर्वेदिक काढा किंवा आयुर्वेदिक चहा सांगितलेला आहे, तो तुम्ही सकाळ संध्याकाळ निश्चित घेऊ शकता, की ज्यामुळे पावसाळ्यातील हे जे वेगवेगळे आजार आहेत त्यांना तुम्ही निश्चित दूर ठेवू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर असा आयुर्वेदिक चहा तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतला तर तुम्हाला जो सर्दी आहे, खोकला आहे याचा त्रास या काळात होणार नाही. तसंच आलेपाकाचे वडी ही सकाळ संध्याकाळ सेवन केली तर ती वर्षा ऋतूमध्ये लाभदायक ठरते. आपण नाश्त्यामध्ये ज्वारीची उकड किंवा तांदळाची उकड किंवा साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्यांचे पदार्थ हे मुख्यत्वे असे हलके पदार्थ हे नाश्त्यामध्ये ठेवावेत. तसंच आहाराबरोबरच आपण म्हणतो ना की पाणी देखील तेवढंच महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये कुठलं पाणी प्यावं, कधी प्यावं, किती प्यावं याच्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. खरं तर कायमच, पण विशेषतः पावसाळ्यामध्ये तर तहान लागल्याशिवाय अजिबात पाणी पिऊ नये. पण तहान लागली तर ती शमेल एवढं पाणी मात्र नक्की प्यावं. पाणी उकळून आणि उकळताना त्यात एक चिमूटभर सुंठ घालून मग ते थंड केलेलं पाणी या काळामध्ये पिणं जास्त श्रेयस्कर. तसंच उन्हाळ्यामध्ये आपण जसं माठातलं पाणी पितो किंवा फ्रीज मधलं पाणी पितो, तसं पावसाळ्यामध्ये मात्र माठातलं पाणी न पिता तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायला सांगितलेलं आहे. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर आपण खूप जास्त पाणी पिण्याची जर सवय असेल तर त्याचा परिणाम हा पचनशक्तीवर होऊ शकतो. त्याच्यामुळं जेवताना अगदी घोट पाणी पिऊन नंतर जेवण झाल्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासाने पाणी पिलं तर तुमच्या पचनशक्तीवरही त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. तसंच जेवण झाल्यानंतर नागवेलीची जी पानं असतात त्याचंही अवश्य सेवन करावं. त्यामुळं तुमच्या अन्नाचं पचन सुरळीत होण्यास नक्कीच मदत मिळते. तसंच या काळामध्ये कुठल्या फळांचं सेवन करावं, तर याच्यामध्ये जे सिट्रस फ्रुट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण मोसंबी आहे, संत्र आहे,
पेरू आहेत, सफरचंद आहे, नासपती आहे, पियर आहे, या फळांचा नक्की या काळामध्ये तुमच्या खाण्यामध्ये समावेश असावा। परंतु केळी झालं, जांभूळ झालं, आंबा झाला, हे मात्र पावसाळ्यामध्ये ही फळं टाळायला सांगितलेली आहेत। तसंच वर्षा ऋतूमध्ये आहाराचा प्रमुख पाळायचा नियम म्हणजे आधीचा आहार पचल्याशिवाय पुढचा आहार घेऊ नये आणि रात्रीचा आहार हा देखील अतिशय हलका असावा। तर हा होता आजचा आपला वर्षा ऋतूमधील आहाराबद्दलचा व्हिडिओ। तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा। थँक्यू।